आज सकाळी देवच्या टिफिनसाठी आणि आमच्या सर्वांच्या नाश्त्यासाठी बनवायचे होते दुधीचे थालीपीठ. आणि माझ्याकडे एक्स्ट्राची काकडी होती, म्हणून मी काकडी आणि दुधी दोन्ही किसून घेतलं. आणि मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं घालून हे मिक्सरवर फिरवून घेतलं होतं. आणि ती पेस्टही याच्यामध्ये घालून घेतली. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, थोडासा ओवा आणि भरपूर असे तीळ. आणि थालीपीठामध्ये असो किंवा कोणतेही वडे तुम्ही बनवत असाल तर त्याच्यामध्ये तीळ असतील ना तर ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही खूप छान वाटतं. आणि ओवा घालायचा राहिला होता तोही शेवटी घालून घेतला. आणि दुधीची थालीपीठं बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ या प्रमाणामध्ये पिठे घेतलेली आहेत. आणि अगोदर रवा आणि तांदळाचं पीठ हे घालूनच हे मिक्स करून घेतलं आणि शेवटी घातलं गव्हाचं पीठ. आणि गव्हाचं पीठ घालून जे आपण दुधीला आणि काकडीला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं पाणी जराही वापरलेलं नाही आहे, कारण काकडीलाही भरपूर असं पाणी सुटतं आणि दुधीलाही पाणी सुटतं. आणि त्याच्यामध्येच हे सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचं. आणि याचे खूप चविष्ट थालीपीठं लागतात. आणि तुम्ही हे दहीसोबत खाऊ शकता, कोणत्याही भाजीसोबतही खाऊ शकता. पण मी याच्यासोबत आज बनवलेली आहे टमाटरची चटणी. आंबट आणि हे तिखट असं मस्त कॉम्बिनेशन होऊन जाईल, म्हणून मी टमाटर चटणी बनवलेली आहे. आणि छान अशी थालीपीठं थापून घेतली त्यात. आणि तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता, त्याच्यावर भरपूर असं तेल घातलं आणि थापलेलं थालीपीठही घालून घेतलं. मी हे कापडावर थापून मग तव्यावर घातलेलं आहे. तुम्ही त्याला डायरेक्ट तव्यावरही थापू शकता, पण ते जास्त पातळ होणार नाही. मला पातळ थालीपीठ आवडतात, म्हणून मी ते कापडावर थापून मग तव्यावर घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला एक 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं. आणि मग दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं. कडेने थोडं थोडं तेल सोडायचं. आणि बघा, खरपूस असे थालीपीठ भाजून तयार झालेले आहे. आणि त्यासोबत टमाटरची चटणी खूप छान लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.